हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, पावसाळ्याची रात्र होती. गावात वीज वारंवार जात होती. मित्र बाहेरगावी गेला होता आणि वादळ आहे, ती हळूच म्हणाली, मी आहे इथे. एवढ्यात उत्तर दिलं. पाऊस वाढत गेला. घरातील शांतता अधिक गडद झाली. ती सोफ्यावर बसली, थोडीशी दमलेली. मी समोर बसलो. तिने आयुष्याबद्दल बोलायला सुरुवात केली. कसं अचानक सगळं बदललं, कसं रात्री झोप येत नाही आणि कसं कुणी तरी जवळ असावं असं वाटतंय. मी काही केलं नाही, फक्त ऐकलं. ते ऐकणंच तिच्यासाठी मोठा आधार होता. हळूहळू ती जवळ सरकली, डोके माझ्या खांद्यावर टेकले. शरीरात ऊब पसरली, पण मनात अजूनही संयम. तिचा श्वास स्थिर होता. त्या क्षणी कळलं, ही रात्र फक्त इच्छेची नाही तर विश्वासाची आहे. बाहेर वीज कडकडली. ती थोडी दचकली आणि माझा हात घट्ट पकडला. तो हात सोडायची इच्छा झाली नाही. त्या पकडीत भीती नव्हती, तर आधार होता. असं वाटतंय, खूप दिवसांनी सुरक्षित आहे, ती म्हणाली. त्या वाक्याने सगळं बदललं. आम्ही फार काही बोललो नाही. शब्दांपेक्षा भावना जास्त होत्या. जवळीक होती, पण घाई नव्हती. त्या प्रत्येक क्षणी हळू, समजूतदार आणि मर्यादित. तीच ती बोल्ड रात्र, जिथे शरीरापेक्षा मन जास्त उघडं होतं. रात्र कधी संपली कळलीच नाही. सकाळी पाऊस थांबला होता. अंगणात ऊन उतरले होते. ती नेहमीसारखी चहा करत होती, पण चेहऱ्यावर हलकं समाधान होतं. आमच्यात काही बदललं होतं. नात्याला नाव नाही, पण अर्थ होता. मी निघताना ती फक्त एवढंच म्हणाली, कालची रात्र आयुष्यभर लक्षात राहील. मी मागे वळून पाहिलं. ती दारात उभी होती, शांत, मजबूत आणि पुन्हा जिवंत झाल्यासारखी. त्या सकाळनंतर घरातील हवा बदललेली वाटलं होतं. काही बोललो नव्हतो, तरी सगळं समजलं होतं. त्या आत्या स्वयंपाकघरात काम करत होती, नेहमीसारखीच, पण हालचालीत आत्मविश्वास होता. मी अंगणात बसून चहा घेत होतो. चहाच्या वाफेत कालच्या रात्रीची ऊब अजून टिकून होती. दुपारी गावात कामासाठी बाहेर गेलो. परत आलो तेव्हा संध्याकाळची शांतता पसरली होती. आकाशात गुलाबी छटा आणि घरात मंद दिव्यांचा उजेड. आत्या समोरच्या खोलीत बसली होती, हातात एक जुनी डायरी. तिने मला जवळ बोलावलं. काही गोष्टी बोलून दाखवायच्या असतात, ती म्हणाली. डायरी उघडली. जुन्या आठवणी, हरवलेली स्वप्न आणि पुन्हा उभं राहण्याची धडपड, सगळं शब्दात उतरलेलं. मी शांतपणे ऐकत राहिलो. तिच्या आवाजात थरथर नव्हती, होती ती ठामपणा. थोड्याच वेळात वीज गेली. घर अंधारात गेलं. बाहेर प्रकाश पुरेसा होता. आम्ही खिडकीजवळ बसलो. थंड वारा आणि मनात स्थैर्य. तिने माझ्या बाजूला बसताना थोडं अंतर ठेवूनच बसणं पसंत केलं. सीमा स्पष्ट, पण जवळीक खरी. आपण घाई करू नको, ती म्हणाली. आपण जसं आहे तसंच योग्य आहे, मी उत्तर दिलं. त्या संवादात नात्याची दिशा ठरली. रात्री जेवणानंतर आम्ही अंगणात फेरफटका मारला. चांदण्यात घर वेगळंच दिसत होतं. ती थांबली, आकाशाकडे पाहिलं आणि हलकं हसली. त्या हसण्यात कृतज्ञ होती. एकटेपणा संपल्याची. त्या रात्री काहीही घडवायची गरज नव्हती. आम्ही शांतपणे बसलो, बोललो आणि वेळेला जाऊन दिलं. खरी बोल्ड भावना म्हणजे संयमाने जवळ राहणं, हे त्या रात्री कळलं. सकाळी निघायची वेळ आली. तिने डबा दिला. घरात उभी राहून म्हणाली, परत ये. तो आदेश नव्हता, ती विनंती होती. मी मान हलवली. रस्त्यावर निघताना मागे वळून पाहिलं. ती दारात उभी होती. त्या नजरेत वचन होतं, गोंधळ नाही, घाई नाही, पण साथ नक्की. त्या भेटीनंतर काही महिने गेले. आयुष्य पुन्हा आपल्या गतीने चालू झालं होतं. मी शहरात, ती गावात, पण संवाद तुटलेला नव्हता. कधी साधा फोन, कधी 2 ओळीचा संदेश. कुठलीही मागणी नाही, अपेक्षा नाही, फक्त विचारपूस. एक दिवस तिचा फोन आला. आवाज शांत पण ठाम. गावी येऊ शकशील का? बोलायचं आहे. मी आलो. संध्याकाळची वेळ होती. अंगणात तुळशीजवळ दिवा लावलेला. घर स्वच्छ, नीटनेटके, पण वातावरण गंभीर.
ती समोर बसली, डोळ्यात भावनांचा सागर पण चेहऱ्यावर निर्णयाची छाया. आपण जे अनुभवलंय ते चुकीचं नव्हतं, ती म्हणाली, पण ते तिथेच थांबायला हवं. मी काही बोललो नाही. ती पुढे म्हणाली, तू मला एकटेपणातून बाहेर काढलेस, स्वतःवर विश्वास दिलास, पण आता मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. कोणाच्याही सावलीत नाही. त्या शब्दात वेदना नव्हत्या, होत्या त्या परिपक्वतेच्या. मी मान हलवली. तू मजबूत आहेस एवढंच म्हणालो. आम्ही शेवटचा चहा घेतला. तोच कप, तीच चव, पण आज भाव वेगळी होती. घरात शांतता होती, जशी पहिल्या रात्री होती. फरक इतकाच की आज ती शांतता अपूर्ण नव्हती. निघताना ती दारात उभी राहिली. त्या रात्रीचं वृत्न मी आयुष्यभर मान्य करेन, ती म्हणाली. पण पुढचा प्रवास मला एकटीने करायचा आहे. मी मागे वळून पाहिलं. ती उभी होती, विधवा नाही, कमकुवत नाही, तर स्वतःची ओळख पुन्हा मिळवलेली स्त्री. रस्त्यावर चालताना मन जड होतं, पण अभिमानही होता. काही नाती आयुष्यभरासाठी नसतात. काही नाती फक्त आपल्याला वाचायला येतात. ती रात्र प्रेमाची नव्हती, ती रात्र होती एकटेपणातून बाहेर पडण्याची, विश्वास पुन्हा मिळवायची आणि पुढे जाण्याची. आणि म्हणूनच ती रात्र अविस्मरणीय होती. आजची कथा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद.